शांत हो. काय झालं सांग. मी काय करू ग वीणा वहिनी. तो नीच जयंत जोपर्यंत मला त्रास देत होता तोपर्यंत मी लढत होते, प्रत्येक गोष्ट सहन करत होते. पण अगं त्या नीच माणसाची क्रूरता दिवसेंदिवस वाढत चाललीये. नाही अजूनपर्यंत तो घरातल्यांना त्रास देतच होता, पण अगं आता त्या लहानशा जीवाला सुद्धा नाही सोडलं ग त्याने. वीणा वहिनी, किती सहन करायचंय मी, सांग ना मला. म्हणजे मला ना कळत नाहीये मी कसं थांबवू त्याला, कसं अडवू. वीणा वहिनी, एक वेळेस ना मला काहीही झालं ना मी सगळं सहन करेन, पण जर का माझ्या घरातल्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला ना तर तो नाही सहन होत, माझ्याने नाही सहन होत. जानू, जानू शांत हो, रडू नकोस तू. माझ्याकडे बघ, हे बघ. आमची जानू शूर आहे, अशी रडकी जानू नाहीये आमची. त्याच्यामुळे त्याच्याशी लढायला तू एकटी आहेस असं वाटतंय का तुला? अगं आम्ही आहोत ना तुझ्या सोबत, आणि कायमच असू. हे बघ, एक सांगू तुला, आम्हाला ना ही अशी रडकी जानू बघायला अजिबात नाही बाई आवडत. आमची जानू कशी प्रत्येक संकटाचा बिनधास्तपणे सामना करणारी आहे, तशी जानू आवडते आम्हाला. आणि तुला जर जयंतचा राग आलाच ना तर तू चिड ना, त्याच्या क्रूरपणाची त्याला शिक्षा दे, सडेतोड उत्तर दे, पण चुकूनही डोळ्यात पाणी आणायचं नाही. हा, जर का आलं तर पाठीत ना असं धपाटा घाले. काय ग वीणा वहिनी, धपाटा घालायला मी काय वरद आहे का? पण वरद सारखी वागतेस ना. एक सांगू का, खरंच तुझ्याशी बोलून ना खूप बरं वाटतंय मला. थँक्यू. काय म्हणालीस? थँक्यू? सॉरी, नाही म्हणणार थँक्यू, चुकलं. बरं, चल चल, गार होईल, पटकन पिऊन घे चहा. पिऊन सांग कसा झालाय. छान झालाय.